नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आधी तर 1K झाल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आम्हाला खूप आनंद होता या गोष्टीचा की तुमचा चांगला सपोर्ट असल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि मित्रांनो, असाच सपोर्ट तुमचा आखरीपर्यंत राहू द्या, अशीच आम्ही अपेक्षा तुमच्यापासून करतो. मित्रांनो, 2-3 दिवस झाले खूप सबस्क्रायबर जे आहेत आपले प्रेमळ, ते आपल्याला मेसेज करून सांगत आहेत की आमच्यासोबत जो घडलेला किस्सा आहे तो त्यांचा सत्य घटनेवर आधारित आहे. आम्ही पण त्यांना तेच सांगितलं की आमच्या जे चॅनलवर आम्ही व्हिडिओ टाकतो ते लोकांचे वैयक्तिक अनुभवच आहेत. अशामधूनच काही जे आपले प्रेमळ सबस्क्रायबर आहेत, दोन जण, त्यांची आज आपण ती स्टोरी सांगणार. आधी जे आहेत आपले विशाल भाऊ, ते आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर जे आहे तिथचे आहेत. ते आता सध्या ते 7 वर्ष झाली जालनामध्ये राहतात. तिथंच ते कामानिमित्त गेले होते आणि तिथंच ते आता राहतात. त्यांच्याशी मी जेव्हा बोललो, त्यांच्याशी जेव्हा आमचा संवाद झाला, त्यांना आम्हाला सांगितलं की दादा, आमची जी गोष्ट आहे किंवा जो माझ्यासंग प्रसंग घडला तो माझ्यासोबत 3दा घडलेला आहे आणि तोही अलग अलग राज्यामध्ये. मित्रांनो, विशाल जो आहे हा कंपनीमध्ये कामाला होता. कंपनीमध्येच त्याचा एक मित्र होता, त्याचं नाव आहे सतीश. तर मित्रांनो, सतीशला कामानिमित्त बाहेर जायचं होतं. तर तो विशालला बोलला की आपल्याला बाहेरगावी जायचं आहे, तर तू चालशील का माझ्यासोबत? तर विशाल जो होता तो मित्र असल्यामुळे त्याला नाही म्हणू शकला नाही. संध्याकाळी जायचं होतं आणि मित्रांनो, विशाल संध्याकाळी 4 वाजताच घरी आला. घरी आल्यानंतर त्यांना सतीशला कॉल केला आणि कधी निघायचं म्हणून विचारलं. तर मित्रांनो, सतीशला काम निघाल्यामुळे 5चे 8 वाजले रात्रीचे. आणि रात्रीचे 8 वाजले नंतर मग मी त्याला म्हणालो की एवढा उशीर झाला तर मग आणखीन उशीर झाला तर काय होणार? तर त्याच्यामध्ये मित्रांनो, सतीशच्या घरी पाहुणे आलेले होते आणि त्याच्यासोबत आम्ही तिथं पोटभर जेवण केलं. विशाल जो आहे हा शाकाहारी असल्यामुळे त्याला बाकी वगैरे काही चालत नव्हतं आणि सतीश जो आहे तो मांसाहारी होता. घरी पाहुणे आल्यामुळे त्यांनी मटण वगैरे केलं आणि तिथून रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान तिथून ते निघाले. रोडने येता मित्रांनो, जालना ते संभाजीनगर जास्त अंतर न असल्यामुळे ते त्यांची स्पीड 50 ते 60च्या स्पीडनं चालवत होती. असंच अर्धा तास झाला असेल त्यांना, 20-22 किलोमीटर तिथून आले असेल. आणि तिथून सतीशला टॉयलेटला जायचं होतं. तर विशाल त्याला बोलला की आता मावशीचं घर काय जास्त दूर नाही आहे, तर थांबून जा, तिथं गेल्यानंतर फ्रेश वगैरे हो. पण आता नेचर कॉल म्हटल्यानंतर काय करू शकतो आपण त्याला. तर गाडी जी आहे ते रोडच्या थोडासा साईडनं लावली. तो एरिया पूर्ण शेताचा होता. तर सतीश उतरला आणि शेताच्या आतमध्ये गेला. आता विशालला दिसत होता एवढ्या अंतरावर तो होता. आता विशाल पण इकडे तिकडे पाहू लागला. तर विशालची जी नजर आहे ते अचानकमध्ये त्या रोडच्या एका बाजूला जाते आणि बघतो तर काय, त्या साईडला स्मशानभूमी दिसत होती. आता विशालला पण 1 नंबरला जायचं होतं म्हणून तो रोडच्या खाली उतरला. आता तो जसा खाली उतरला त्याला ती स्मशानभूमी स्पष्ट दिसत होती आणि जसा तो गाडीकडे वापस आला त्याची नजर आणखीन पुन्हा त्या स्मशानाकडे गेली. आणि स्मशानामध्ये मित्रांनो, त्याला कोणीतरी ते बेंचसारखं जे असते ना त्याच्यावर कोणतरी बसलेलं होतं आणि हातामध्ये त्या व्यक्तीची छत्री होती. जसं त्याला ते दिसलं, त्यांना सतीशला आवाज दिला आणि सतीशही त्याच्याजवळ आला. आता एवढं सर्व पाहिल्यानंतर सतीशच्या मनामध्ये आणि विशालच्या मनामध्ये, दोघांच्या मनामध्ये भीती भरून आली. आता करावं तरी काय? विशालला मात्र हा प्रकार नक्की समजला की आता काय आहे म्हणून. ते गाडीवर बसले. गाडीला किक मारत होते पण गाडी चालू होत नव्हती. तरी रावराव विशालचं लक्ष त्या स्मशानभूमीकडे जात होतं. आता बघतो तर काय मित्रांनो, त्या स्मशानभूमीमधून एक
बाई पूर्ण लाल साडी घातलेली आणि हातात छत्री आहे आणि ती अशी यांच्याकडे येत आहे. एवढं पाहतानाच मित्रांनो त्याला एवढा घाम फुटला की त्याला काही सुचत नव्हतं. अचानक मध्ये काय बघतो तर त्याच्या पायावरती असे थेंब गळण्याचा, त्याला थेंब पडत आहे असं त्याला वाटलं. आणि जेव्हा तो खाली बघतो मित्रांनो तर त्याच्या गळ्यातली माळ आपोआप तुटते. एवढं पाहताच तो आणखीन घाबरतो आणि जी तुटलेली माळ जी होती त्याची सर्व मणी हातामध्ये धरतो आणि राम रक्षा मंत्र म्हणणं चालू करतो. तेवढ्याच मित्रांनो ती जी बाई होती तिकडनं येताना ते फक्त 20 मीटरच्या अंतरावर राहते. आणि जसं तिनं छत्री खाली टाकली तर त्या बाईचं पूर्ण तोंड जळालं जातं. एवढं पाहताच मित्रांनो सतीशला चक्कर आली आणि तिथंच तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडताच विशाल जो आहे त्यांना राम रक्षा मंत्र चालू ठेवला, जोरजोराने म्हणत होता आणि सतीशला हलवत होता. एक नजर बाईच्याकडे पाहत होता आणि एक नजर विशालच्याकडे, सतीशच्याकडे पाहत होता. एवढ्यामध्येच मित्रांनो आणखीन जोरजोरात मंत्र तो म्हणत होता आणि जसा आता तो त्या बाईकडे पाहतो तर काय ती बाई गायब. त्याच्यामध्येच मित्रांनो रामरक्षा मंत्र त्याचा चालूच होता आणि तो सतीच्या तोंडावर पाणी मारतो आणि त्याला जाग करतो. तिथूनच मित्रांनो तो शुद्धीवर येतो सतीश. आणि जसे ते गाडीवर बसतात आणि एकदा जय बजरंगबलीचं नाव घेतात आणि ती गाडी चालू होती. तेवढ्याच वेगानं ती मावशीच्या घरी पोचतात जालन्यामध्ये, आपल्या संभाजीनगरमध्ये. तिथं पोचल्यानंतर मावशीला घडलेला सर्व प्रकार सांगतात. मावशी ऐकताच मावशी त्या शंकू जो असतो आपला त्या शंकूचं त्यांना पाणी देतो. आणि मित्रांनो रात्र जाती. दिवसा मित्रांनो दोघांना एवढीही ताप होती की त्यांना दुसऱ्या दिवशी ॲडमिट करावं लागलं. ही जी स्टोरी आहे मित्रांनो ही सांगितली आपल्याला विशालने. हे त्यांच्यासंग घडलेला वैयक्तिक जो किस्सा आहे त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांना आम्हाला सांगितलं की हा जो आमच्यासंग घडलेला किस्सा आहे तो तुम्ही लोकांपर्यंत पोचवा. कुठेतरी मित्रांनो अशा गोष्टी आहेत तर कुठेतरी देव पण आहेच. आणि मित्रांनो अशी हे दुसरे जे सबस्क्रायबर आहेत आपले त्यांचं नाव आहे शुभम कुलकर्णी. त्यांचे पण हे एक वैयक्तिक अनुभव आहे जो त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. ही जी स्टोरी आहे मित्रांनो हे आहे त्यांच्या वडिलांची. आणि ती जी स्टोरी आहे मित्रांनो ते ऐकू आपण दीपक भाऊच्या जुबानी. नमस्कार मित्रांनो, ची जी ही स्टोरी आहे तरी शुभम कुलकर्णी यांची आहे. तर शुभम कुलकर्णी हे जे आहे सेंट्रल रेल्वे याच्यामध्ये त्यांचा जॉब आहे आणि त्यांचे जे वडील आहे तर ते पोलीस अधिकारी आहे. तर यांची जी ही स्टोरी आहे त्यांच्या सांगल्याप्रमाणे की 8 वर्ष अगोदरची आहे. तर असं म्हणतात ना की कुठं सुख आहे तर त्याच्या मागे कुठं दुःख पण आहे. तर त्यांच्या वडिलांची जी ही स्टोरी आहे त्यांच्या वडिलांसंग जो हा एक असा रिअल किस्सा झाला तर तो आज आपण सांगणारच. तर त्यांचे वडील की बा म्हणजे पोलिसात असल्यामुळे ते रोजच्या प्रमाणे घरी यायचे संध्याकाळी आणि घरी आल्यानंतर फ्रेश झाले की हनुमान चालीसा म्हणायचे, पूजापाठ करायचे रोज. आणि रोजच्यासारखे ते त्यांची ड्युटी खतम झाली आणि ते घरी आले, फ्रेश झाले आणि त्यांनी त्यांची पूजापाती केली. आणि त्यानंतर त्यांना किंवा पोलीस स्टेशनमधून कॉल आला की तुम्हाला आज नाईटची ड्युटी तुम्हाला करावंच लागते. तर मग ते म्हणाले की ठीक आहे, मी माझा टिफिन भरतो आणि मी निघतो. तर शुभम भाऊची जी आजी होती तर ते त्यांच्या शुभम भाऊच्या वडिलांना अशी सांगत होती की आज पितृ अमावस्या आहे तर रस्त्याने बघून जाशील आणि सरळ जाशील, कुठं मध्ये थांबू नको. तर ते त्यांच्या आईशी म्हटले की हो ठीक आहे आई, काळजी करू नकोस, मी व्यवस्थित जातो. तर मग ते रस्त्याने असे निघाले. तर मग पोलीस स्टेशन जे आहे तर त्यांच्या घरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर ते असं ते आहे पोलीस स्टेशन.
तर मग त्यानंतर ते जंगलातून जाताना की तिथं कुठं असं जंगल लागलं, तर त्या जंगलातून जाताना की त्यांना असं वाटलं की आपल्या सायकल म्हणजे जे सायकल जे नेहमी ते असे चालवतात किंवा त्या सायकलवर की त्यांना जसं सायकलवर एखादं वजं ठेवून आपण चालवतो की आपल्याला खूप भार होते चालवण्याचा एखाद्याचा, जड जाते, तर तसं त्यांना ते असं एकदमच वाटायला लागलं की कोणीतरी आपल्या सायकलवर मागून बसलेला आहे आणि आपल्याला बसलेला आहे, तर आपल्याला ते टक नजरेनं असं बघत आहे. तर त्यांना एकदमच असा त्या जंगलामधून आवाज येतो, अरे प्रमोद, एवढ्या रात्री तू इथं काय करतोस? तर मग ते सायकल साईडला लावतात, उभी करतात आणि उभं राहून बघतात, तर त्यांना कोणी दिसत नाही. तर त्यानंतर ते पुन्हा त्यांच्या सायकलवर बसतात आणि रस्त्याने ते लागतात. तर त्यांना असं खूप जड जाते सायकल चालवायला की त्यांना असं वाटते की आपल्या सायकलवर पाठीमागून कोणीतरी बसलेलं आहे आणि आपल्याला ते बसलेलं आहे, तर ते आपल्याला असं पूर्ण टक नजरेनं बघत आहे. तर थोडेसे असे ते समोर रस्त्यावरती आले, तिथून असा रस्त्याचा टर्न होता, त्या टर्नवरती जसे ते आले, तर त्यांना समोर एक व्यक्ती उभा दिसला की त्याच्या अंगामध्ये कपडे बिलकुल नव्हते आणि त्याच्या कपाळाला असं पूर्ण असं कुंकू लावलेलं होतं, कुंकू. आणि हा प्रकार बघून शुभमचे जे वडील आहेत त्यांनी असं मनात असा एक विचार केला की बा आज आपलं काम लागलं. तर मग तो जो व्यक्ती होता समोर उभा, तो व्यक्ती त्यांना म्हणत होता की अरे प्रमोद, तू आज फसला. तर मग असं म्हणल्यानंतर की त्यांनी सायकल बाजूला लावून हनुमान चालिसाचा पाठ सुरू केला. तर ते जसे जसे हनुमान चालिसाचा पाठ असे म्हणत होते, तर त्यांना या गोष्टीचं पूर्ण असं जाणवलं की आपल्या पाठीमागे एक असं आपल्याच हाईटच्या प्रमाणे असं एक माकड आलं आणि ते आपल्या पाठीमागे असं उभं आहे आणि ते खूप असं रागावून त्या व्यक्तीकडे असं बघतो. समोर जो व्यक्ती उभा आहे त्याच्याकडे खूप राग असा त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या अंगावर असा म्हणजे अटॅक करण्याचा असा प्रयत्न करत आहे ते माकड असं पाठीमागून. तर समोर जो व्यक्ती होता उभा, तर तो एकदमच असा आरडला, किरकाळला खूप जोरात आणि तो एकदमच तिथून गायब झाला. तर असा प्रकार घडल्यानंतर त्यांनी ते सायकल तिथं म्हणजे की ते एवढे घाबरले होते, खूप घाबरले. ते सायकलसुद्धा त्यांची तिथंच पडली आणि ते सरळ पोलीस स्टेशनचा रस्त्याने ते धावत गेले आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी घरी आले. तर त्यांनी त्यांच्यासोबत जे घटना घडली ते त्यांच्या आईला सांगितली, म्हणजे शुभम भाऊच्या आजीला पूर्ण घटना सांगितली. तर मग त्यानंतर तर मग शुभमची जी आजी होती, तर मग ती त्यांना शुभमच्या वडिलांना सांगत होती की अरे तू रोज पूजापाती करतो नित्यनेमाने आणि रोज हनुमान चालिसाचा तू पाठ करतो, तर आज त्याच्यातलाच एक असा अंश तुझ्या पाठीशी उभा राहिला आणि तुझा जीव वाचवला. अशी ही स्टोरी.